काय कमला, आज किती उशीर केलास? आ चल आता काहीतरी पटकन खायला बनव. यांना खूप भूक लागली आहे. अगं, मला भूक लागली असती तर मी ती सहन केली असती, पण तुझ्या बाबांना भूक सहन होत नाही हे तुला तर ठाऊकच आहे. यशोदाताई आपल्या कामवालीला म्हणजेच कमलाला म्हणाल्या. यावर कमला म्हणाली, काय सांगू आई, मी रोजच विचार करते घरातील कामं लवकर उरकून पटकन इकडे यावं, पण नेहमी उशीर होतो आणि तसंही एकतर थंडीच्या दिवसात रात्रसुद्धा लवकर होते. त्यामुळे मला माझ्या मुलांसाठी जेवण बनवून इकडे यावं लागतं. यशोदाताई म्हणाल्या, ठीक आहे ग कमला, पण मला एक सांग, तू मुलांकडे लक्ष देतेस ना? त्यांच्यासाठी जेवण बनवतेस ना? लहान आहेत म्हणून त्यांना स्वतःच्या हातांनी भरवतेस, पण जेव्हा मुलं मोठी होतील आणि तू म्हातारी होशील, मग तेव्हा हीच मुलं तुझी काळजी घेतील का? आता तू त्यांची जशी काळजी घेतेस तशीच काळजी तुझी मुलंही घेतील का? बाजूच्या आराम खुर्चीवर बसलेले अशोकराव आपल्या पत्नीला म्हणाले, अगं यशोदा, तू तुझ्या मुलांचा राग हिच्या मुलांवर का काढत आहेस? सगळी मुलं सारखी असतात का? यावर कमला म्हणाली, हो आई, बाबा अगदी बरोबर बोलत आहेत. सर्व मुले एकसारखी थोडीच असतात आणि माझी मुलं मला सांभाळणार नाही, माझी काळजी घेणार नाही, तर मग कोणाची काळजी घेतील? तेव्हा शेवटी मी त्यांची आई आहे. माझ्यामुळंच त्यांना हे जग पाहायला मिळालं आहे. यशोदाताई म्हणाल्या, अगं कमला, तू खूप भोळी आहेस, कारण तू एक आई आहेस. आता माझंच बघ ना, मी काय माझ्या मुलांचा सांभाळ केला नाही का? अगं, लहानपणी मीही त्यांना काही कमी पडू दिलं नाही. आज मला 3 मुलं आणि 3 सुना आहेत आणि या शहरात राहतात, पण त्यांच्यापैकी एकही जण इकडे येऊन आमची साधी चौकशीही करत नाही की आम्ही जिवंत आहोत की मेलोत म्हणून. असं बोलताना यशोदाताईंचे डोळे पाण्याने भरले होते आणि त्या आता मागचे दिवस आठवू लागल्या. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा यशोदाताई एका शाळेमध्ये शिक्षिका होत्या. यशोदाताईचं हसतं खेळतं कुटुंब होतं. एके दिवशी त्या आपल्या नातीसाठी स्वेटर बनवत होत्या. तेवढ्यात अशोकराव बाहेरून आले आणि त्यांना म्हणाले की, यशोदा, काही दिवसातच मी नोकरीतून सेवानिवृत्त होणार आहे. तू सांग तुला काय पाहिजे? तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, मला काहीही नको. तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते माझ्या मुलांना द्या. यावर अशोकराव म्हणाले, अगं, स्वतःचा कधीतरी विचार करत जा. जर मी तुझ्या आधी या जग सोडून गेलो तर तेव्हा तुला कळेल की मी खरंच बोलत होतो. कारण आता आपल्या मुलांचं वागणं पाहून सांगतोय की तुझा एकही मुलगा तुला विचारणार नाही की आई तू कशी आहेस, तुला काय पाहिजे, तू जेवलीस का? यावर यशोदाताई म्हणाल्या, अहो शुभ बोला. भरल्या घरात असे निर्वाणीचे शब्द बोलू नये. आपल्याला 3 मुलं आणि 3 सुना आहे, नातवंड असा मोठा परिवार आहे. तुम्ही बघाल की आपली मुलं आपण त्यांच्याकडे राहावं म्हणून भांडणही करतील. यशोदाताईंचं बोलणं ऐकून अशोकरावांना गालातच हसू आलं आणि ते म्हणाले, आमच्या मंडळींच्या तिच्या मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. काही दिवसांनी अशोकराव सेवानिवृत्त झाले. अशोकरावांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलांचं वागणं बदलायला लागलं. हे अशोकरावांना चांगलंच जाणवत होतं, पण तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. अशोकरावांच्या सेवानिवृत्तीनंतर 2 वर्षांनी आता यशोदाताईसुद्धा रिटायर झाल्या. तेव्हा त्या आपल्या पतीला म्हणाल्या की, आपण आपले मिळालेले सर्व पैसे 3 मुलांमध्ये समान वाटूया. अशोकराव पैशांच्या वाटणीसाठी अजिबात तयार नव्हते, पण पत्नीच्या हट्टापुढे त्यांचं काहीच चाललं नाही आणि घरामधील शांतता भंग होऊ नये म्हणून यशोदाताईंनी आपली सर्व जमापुंजी 3 मुलांमध्ये समान हिस्स्यामध्ये वाटली. पण अशोकरावांनी त्यांचे पैसे मुलांना दिले नाहीत. ते यशोदाबाईंना म्हणाले, हे बघ, आपल्या दोघांचे सर्व पैसे जर मुलांना दिले तर मग आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल आणि मला ते अजिबात आवडणार नाही. पतीचं बोलणं ऐकून यशोदाताई गप्प बसल्या. पण सासूचे सर्व पैसे मिळाल्यामुळे मुलांना आणि सुनांना खूप आनंद झाला. काही दिवस सर्व काही व्यवस्थित चालू होतं. अशोकराव रिटायर झाले
तेव्हा तिन्ही मुलांचं वागणं हळूहळू बदलत होतं. अशोकराव आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यांना ठाऊक होतं की त्यांच्या मुलांना आईवडिलांची काही काळजी नाही. ते सर्वजण फक्त पैशाचे लोभी आहेत. ते यशोदाताईंना खूप समजावायचे. पण यशोदाताई आई होत्या आणि आईची माया तर सर्वांना ठाऊकच असते. आणि त्याच गोष्टीचा फायदा त्यांच्या तिन्ही मुलांनी घेतला. तिन्ही मुलं यशोदाताईंना म्हणाले की, आई, आता आमची मुलं मोठी होत आहेत. हे घर जरा लहान वाटतं, त्यामुळे आता आपण इथे राहायला नको. मी काय म्हणतो आई, आपण एक चांगलं नवीन घर घेऊयात का? मुलांनी आईला घर घेण्यास तयार केलं आणि आईनंसुद्धा आपल्या मुलांना साथ दिली आणि 5च महिन्यामध्ये त्यांनी एक नवीन घर खरेदी केलं. आता यशोदाताई आपल्या तिन्ही मुलांसह त्या नवीन घरात राहू लागल्या. पण काही दिवसानंतर त्यांची दोन्ही मुलं काही ना काही बहाणा बनवून त्यांना सोडून वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले. आणि आता त्या घरात त्या दोघांसोबत त्यांचा धाकटा मुलगा आणि त्याची बायको राहत होते. 2 महिन्यांनी यशोदाताईंना त्यांचा छोटा मुलगा त्यांना म्हणाला की, आई, मला एक बिझनेस सुरू करायचा आहे. जर तू आर्थिक मदत करशील तर मी माझा बिझनेस सुरू करू शकेन. आणि स्वतःचा बिझनेस असेल तर मला बाहेर कुठेही जावं लागणार नाही. मला तुझी आणि बाबांची काळजीही घेता येईल. मुलाच्या या बोलण्यात यशोदाताईंना त्यांच्या बद्दल प्रेम दिसलं आणि त्या धाकट्या मुलाला बिझनेससाठी पैसे देण्यास तयार झाल्या. पण यासाठी सुद्धा अशोकरावांनी यशोदाताईंना नकार दिला. पण आईच्या डोळ्यांवर मुलांच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती. त्यामुळे अशोकराव यांचं न ऐकता त्यांनी धाकट्या मुलाला बिझनेस सुरू करून दिला. काही दिवसानंतर त्या मुलानेही त्याचा खरा रंग दाखवला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, माझ्या मुलांना इथून शाळा खूप लांब पडते आणि बिझनेस नवीन असल्यामुळे भरपूर कामही आहे आणि इथे राहिल्यामुळे येण्या जाण्यातच माझा वेळ जातो. मी काय विचार करत होतो की तिथेच जवळपास एखादं छोटंसं घर घेऊन मुलांसोबत राहीन आणि तसंही मी तर या शहरामध्ये आहे ना. तुम्हा दोघांना जेव्हा काही गरज पडली तेव्हा मी लगेच येईन. असा बहाणा करून तो आपल्या आईबापांपासून लांब झाला. त्याला असं वाटत होतं की आपले दोन्ही मोठे भाऊ त्यांच्या बायका लेकरांमध्ये आनंदात आहेत आणि उद्या जर आईबाबांना काही झालं तर त्यांच्या आजारपणाचा सर्व खर्च त्यालाच करावा लागेल. कारण तो त्यांच्यासोबत राहत होता आणि म्हणूनच त्याने असा प्लॅन बनवला आणि त्याच शहरामध्ये आपल्या आईबाबांपासून वेगळं राहू लागला. आता एवढ्या मोठ्या घरात यशोदाताई आणि अशोकराव दोघेच राहत होते. आता मोठी सून आणि मुलगा त्यांना अधूनमधून पाहायला येत जात राहायचे. पण जेव्हा त्यांना हे ठाऊक झालं की लहान भावाला आईनं बिझनेससाठी पैसे दिले आहेत, तेव्हा त्याला त्याचा राग आला आणि तो मोठ्या आवाजात म्हणाला, तुम्ही दोघांनी त्याला बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे दिले आहेत, तर यापुढे तुम्हाला काही अडचण आली तर त्यालाच सांगायची आणि त्यालाच तुमची काळजी घ्यायला सांगा. आता 3 मुलं असताना देखील यशोदाताई आणि अशोकराव आपल्या म्हातारपणामध्ये अगदी एकटे होते आणि या सर्व गोष्टींना आठवण यशोदाताई दुःखी असायच्या. तेव्हा अशोकराव म्हणाले की, तू काळजी का करतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. तू फक्त आनंदी राहा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. पण यशोदाताई आपल्या मुलांचा विरह सहन करू शकत नव्हत्या. त्या म्हणाल्या, मी पण किती वेडी होते ना. तुम्ही मला अनेकदा समजवलं पण मी तुमचं एकही ऐकलं नाही आणि आज पाहताय ना, आज जेव्हा माझ्याकडे एकही पैसा नाही तर माझ्या तिन्ही मुलांनी मला वाईट टाकलं. अशोकराव म्हणाले, अशी का बोलत आहेस तू? आपण त्यांचे आईबाबा आहोत, ते आपले नाहीत आणि तू का टेन्शन घेते? एक सांग, जेव्हा ते नव्हते तेव्हा आपण दोघं किती आनंदात राहायचं. मग आपण जर दोघे सोबत आहोत तर आपल्याला कोणाचीही गरज नाही. त्यानंतर बराच वेळा समजवल्यानंतर यशोदाताईंच्या लक्षात आलं की माणूस या जगात एकटा येतो आणि एकटाच जातो. तर आपला जीवनसाथी आपल्यासोबत असेल तर प्रत्येक संकटावर आपण मात करू शकतो. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात मुलांपासून दूर राहण्याची जखम यशोदाताईंच्या मनामध्ये ती जागून जायची आणि हळूहळू त्या सारख्या आजारी पडू लागल्या. पण तेव्हा कमला त्यांची खूप चांगली काळजी घ्यायची.
एक मुलगा जेवढं करू शकणार नाही तेवढी काळजी त्या घेत होत्या. अशोकराव हे सर्व पाहत होते. यशोदाताई आणि अशोकराव दररोज पार्कमध्ये जायचे. तिथे ते लहान मुलांबरोबर खेळायचे. एके दिवशी कमलाकडून यशोदाताईंनी आपल्या मुलांना फोन लावला. त्या म्हणाल्या की बाळांनो, खूप दिवस झालं तुम्हाला भेटून. तुम्ही तिघंही एकदा माझ्याकडे येऊन जा. तुम्हाला पाहण्याची माझी खूप इच्छा आहे. माहीत नाही आता मी असेन नसेन. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, आई सध्या आम्ही खूप कामात आहोत. जर आम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच मी येऊन जाईल. तसंही माझ्या मुलांचे पेपर चालू आहेत, त्यामुळे शक्यतो मला जमणार नाही. मुलाचं असं बोलणं ऐकून यशोदाताईंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तेवढ्यात अशोकराव बाहेरून आले आणि यशोदाताईंकडे पाहून म्हणाले, तुझ्या मुलांशी फोनवर बोललीस का? त्या खोट्या हसून म्हणाल्या, नाही नाही, आणि मी का त्यांना फोन करू? अशोकरावांना सर्व काही ठाऊक होतं, पण तेव्हा ते काहीच बोलले नाही. काही वेळानं जेव्हा ते बाहेर फिरायला चालले तेव्हा यशोदाताई म्हणाल्या की आज आपण दूरपर्यंत चालत जाऊया. कोणास ठाऊक उद्या तुमच्यासोबत चालण्यासाठी मी जिवंत असेल की नसेन. अशोकराव म्हणाले, असं का बोलत आहेस तू? आता मी तुझी जेवढी काळजी घेतोय तेवढीच काळजी तुलाही माझी घ्यायची आहे. हे तू विसरलीस का? काही वेळानं ते दोघंही घरी आले. तेव्हा यशोदाताई कमलाला म्हणाल्या, कमला बेटा, आज माझ्या आवडीची मेथीची भाजी बनव. मी आणि तुझे बाबा आम्ही दोघं एकाच ताटात जेवणार आहोत. यशोदाताईंचं बोलणं अशोकरावांना काहीसं विचित्र वाटलं, कारण यशोदाताई आज नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या वागत होत्या. दोघांनी मिळून जेवण केलं. कमला तिची इतर कामं करत होती. तेव्हा यशोदाताई कमलाकडे आल्या आणि म्हणाल्या, अगं कमला बेटा, राहू देत ती कामं. माझ्याजवळ थोडा वेळ बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कमला ही पटकन हात धुवून आली आणि यशोदाताईंच्या पायाजवळ बसली. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, बेटा, मी गेल्यानंतर तुझ्या बाबांची काळजी घेशील ना? त्या कमलाला म्हणाल्या की कमला, जेव्हा मी मरेन तेव्हा तू तुझ्या बाबांची काळजी घेशील. कमला म्हणाली, आई असं का बोलत आहात? आणि तुम्ही कुठे जाणार आहात बाबांना सोडून? यशोदाताई म्हणाल्या, अगं, बोलावणं आल्यावर जावंच लागतं. असं म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून कमलाला दिली. तेव्हा कमलाने ती चैन घेण्यास नकार दिला. तेव्हा अशोकराव म्हणाले, ठेवून घे कमला बेटा. जे लोक हावरे आणि लालची होते ते सर्व काही घेऊन गेले. आता तुझी आई तुला एवढं प्रेमाने देत आहे तर घे. पुढे यशोदाताई म्हणाल्या, देवानं मला पोटी मुलगी दिली नाही, म्हणून मुलीच्या रूपात आता तू मला भेटली आहेस. तू नेहमी आम्हा दोघांची काळजी घेतलीस. आमचं औषध पाणी, वेळेवर जेवण, नाश्ता सर्व काही केलंस. 3 मुलं आणि 3 सुना असूनही आम्ही निराधार झालो. पण कमला, तू आम्हाला आमची मुलगी बनवून आधार दिला. असं म्हणून डोळ्यात पाणी आणून त्यांनी कमलाला घट्ट मिठी मारली. कमला म्हणाली, आई, तुम्ही मला तुमची मुलगी मानलात ना? मग झालं तर. हे ऐकलं. यापुढे कधीही आम्हाला सोडून जाण्याची भाषा करायची नाही. ठीक आहे, असं म्हणून यशोदाताई झोपल्या. अशोकराव यशोदाताईंचा हात पकडून बसले होते. त्यांना झोप येत नव्हती. ते फक्त एकटक यशोदाताईंकडे पाहत होते. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, आम्ही बायका किती वेड्या असतो ना. जर कोणी मायेनं, प्रेमानं 2 गोष्टी बोललं की त्यांना आपलं समजतो. तुम्ही मला नेहमी समजावत होतात, पण मी तेव्हा तुमचं काहीही ऐकून घेतलं नाही. हे बोलताना यशोदाताईंच्या डोळ्यातून पाणी आलं. तेव्हा अशोकराव म्हणाले, किती वेळा तू एकच गोष्ट मनात ठेवणार आहेस? जाऊ देत, जे झालं ते झालं. अजूनही माझ्याकडे माझे रिटायरमेंटचे पैसे आहेत आणि त्या पैशांवर फक्त तुझा आणि माझा अधिकार आहे. यापुढे एक जरी मुलगा मला माझ्याकडे पैसे मागायला आला तर मग त्याचं काय करायचं ते मी ठरवलं आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. उगाच विचार करून मनस्ताप करून घेऊ नको. झोप शांतपणे. रात्र बरीच झाली आहे. यावर त्या म्हणाल्या, आज तुम्हालाही झोप येत नाही आहे का? जर तुम्ही असाच माझा हात पकडून बसून राहिलात तर मग यमराज माझ्याकडे येणारच नाही. तेव्हा अशोकराव आपल्या पत्नीला रागवले आणि म्हणाले,
अशी का काहीही बोलत आहेस तू? गप्प झोप. आणि बोलता बोलता त्यांनाही डोळा लागला. जेव्हा सकाळी कमलाने दारावरची बेल वाजवली तेव्हा अशोकरावांना जाग आली. त्यांनी यशोदाताईंकडे पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे उघडे होते. त्यांच्याकडे पाहून अशोकरावांच्या डोळ्यावर आभाळ कोसळल्यासारखं एका क्षणात झालं आणि त्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झालं. जेव्हा कमला घरात आली तेव्हा यशोदाताईंकडे पाहून ती जोरजोरात रडायला लागली. तिनं अशोकरावांना धीर दिला. कमलाने लगेच तिन्ही मुलांना फोन करून आई गेल्याचं कळवलं. ते तिघेही लगेच घरी पोहोचले. अंतिम संस्काराच्या वेळी जेव्हा त्या तिघांनी आता मुखाग्नी देण्यासाठी हात पुढे केला तेव्हा अशोकरावांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, तुमच्यासारख्या नालायक मुलांनी माझ्या देवी समान पत्नीला मुखाग्नी द्यायचा नाही. जमलेले सर्व लोक मुलांकडे पाहत होते. अशोकरावांनी पत्नीला अग्नी दिला आणि अंतिम संस्कार केल्यानंतर सर्वजण घरी परतले. तेव्हा अशोकराव यांनी पाहिलं की त्यांची तिन्ही मुलं आणि सुना घरातल्या अंगणामध्ये बसली आहेत. अशोकराव म्हणाले, तुम्ही सर्वजण इथे काय करत आहात? तुमची हिंमत कशी झाली इथे येण्याची? अरे नालायकांनो, तुमच्या आईने 9 महिने तुम्हाला तिच्या पोटात वाढवलं, दिवस रात्र उपाशी राहून तुमचं पालनपोषण केलं, तुम्हाला मोठ्या पदापर्यंत पोहोचवलं आणि आयुष्याच्या शेवटी तिनं तुमची आठवण काढली होती, पण तेव्हा तुमच्याकडे तिला भेटण्यासाठी वेळ नव्हता. मग आता इथे कशासाठी आला आहात? चला निघा माझ्या घरातून आणि यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. असंही आता माझं हे घर मी वृद्धाश्रमाला दान करणार आहे. आणि हे ऐकून तिन्ही मुलं चकित झाली आणि म्हणायला लागले की नाही बाबा, तुम्ही या घराला वृद्धाश्रम देऊच शकत नाही. या घरावर फक्त आमचा अधिकार आहे. तुम्ही आमच्यासोबत असं करू शकत नाही. तेव्हा अशोकराव जोरात ओरडून म्हणाले, तुमचा हक्क? कोणी सांगितलं की हे घर तुमचा हक्क आहे? हे घर मी माझ्या आणि माझ्या बायकोच्या कमाईतून घेतलं होतं. त्यामुळे ह्या घरावर फक्त माझा अधिकार आहे. एवढंच नाही तर माझी सारी जमापुंजी जी आता माझ्याकडे राहिलेली आहे ती सर्व मी कमलाला देणार आहे. आणि जर तुम्ही जास्त नाटकं केली तर मी पोलिसांना सुद्धा बोलवण्यात मागं पुढं पाहणार नाही. आणि पोलिसांचं नाव ऐकून मुलांनी निघून जाणं पसंत केलं. नंतर कमलानं एका मुलीप्रमाणे अशोकरावांची काळजी घेतली आणि जेव्हा अशोकरावांचा अंतिम क्षण आला तेव्हा आपली सर्व जमापुंजी कमलाला दिली आणि ते घर वृद्धाश्रमाच्या नावे केलं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, अशोकरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.